हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 102. मीरा तिची बॅग भरत होती आणि रिसॉर्टचं बुकिंग वगैरे करून शंतनूनेही त्याची बॅग भरायला घेतली. शंतनूने त्याची बॅग तिथंच बाजूला येऊन मांडलेली आणि मीरा तिची शेवटची कपडे भरून वळणार एवढ्यात शंतनूने तिला पाठीमागून येत पकडलं. शंतनू, माझी झाली आहे बॅग भरून, तूही तुझी भरून घे, तोपर्यंत मी जेवणाचं पाहते, ओके? ती त्याच्या गालावर थोपटत म्हणाली आणि ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार तर त्याने तिला जाऊच दिलं नाही. ए मीरा, थांब ना. अरे काय आहे शंतनू, आवरू दे ना, आता जायचंय ना, ती हसत बोलली. आता तिचा चेहरा त्याच्याकडे होता. तो आणखी तिच्या जवळ आला आणि तिच्या जवळ येत पुटपटू लागला. काय म्हणजे? काय आहे ना ते तू मघाशी गालावर किस केलं, मग इकडं ओठ नाराज झालेत ना, आता त्यांनाही काहीतरी हवंय. त्याच्या या बोलण्यावर ती खुदकन हसली. गप रे, ती त्याच्या गालात हलकेच मारत म्हणाली. अगं खरंच. तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला, तू पटकन बॅग भर, मी जेवणाचं पाहते. आता 12:30 होत आलेत आणि जेवण बनवायला अजून वेळ लागेल, कळतंय का? त्याला जबरदस्तीने बॅगकडे वळवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण वळेल तो शंतनू कुठला, तो हलायलाच तयार नव्हता. ए यार मीरा, प्लीज. मला शंतनू पुढं काही बोलणार एवढ्यात मीरा मध्येच म्हणाली, अरे शंतनू, तुझा फोन वाजतोय वाटतं, कुठं ठेवलायस तू? माझा फोन म्हणत तो विचार करत खिसेत चापसणार आणि नेमका त्या क्षणाचा फायदा घेऊन ती खाली पळाली. एव्हाना त्याचा फोन ट्राउझरच्या खिशात त्याच्या हाताला लागलेला, पण तोपर्यंत ती दरवाजापर्यंत पोहोचल्याचं त्याच्या लक्षात आलेलं. ए मीरा, तू ना, तुला बघतो मी नंतर, मोठ्याने म्हणत त्याचंच हसू बाहेर पडलं आणि आता कुठे त्याने त्याचं लक्ष बॅग भरण्याकडे वळवलं. त्याच्या गालात गडद होत जाणारी स्मित मात्र तशीच गडद होत चाललेली. 4 वाजता निघायचं होतं. तोपर्यंत दोघांनी आराम करायचा ठरवलेला, पण दोघांचीही झोप लागून गेली होती. शंतनूला 4:15ला जाग आली. तसा तो आधी उठला. पाहतो तर शेजारी झोपलेली मीरा गाढ झोपेत होती. तिला एक क्षण न्याहाळत असलेल्या त्याने न राहवून तिच्या गालावर किस केला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. आधी आपलं आवरून घेऊ, मग तिला उठवू असा विचार करत तो आवरू लागलेला आणि त्याचं आवरून होताच त्याने तिला उठवलं. ए मीरा, उठते आहेस ना? चल जायचंय आपल्याला, विसरलीस काय? ती झोपेतच म्हणाली. अगं ए, 4:30 झालेत. मीरा, काय? अरे बाप रे, पण आपण तर 4 वाजता निघणार होतो ना, तिने एकदम उठून बसत विचारलं. हो, पण उठणार कोण? त्यासाठी उठायला नको का? अरे मला आधीच उठवायचं ना. आणि हे काय, तुझं आवरलं सुद्धा, मग मला काय इतकं लेट उठवलंयस? ठीक आहे, जा आता आवर, मी कॅब बुक करतो आणि आपल्यासाठी कॉफीही बनवतो. मी ऑलरेडी बॅग खाली नेऊन ठेवल्या आहेत, तू ये खाली लवकर आवरून, तो खाली जाता जाता म्हणाला. मग मीराही उठली आणि आवरू लागली. इकडं किचनमध्ये एका बाजूला गॅसवर कॉफी ठेवून शंतनूने जाण्यासाठी कॅब बुक केली. काहीच वेळात कॉफीही तयार झाली. त्याने ती दोघांच्याही मगात ओतली आणि मीरा अजून खाली आली नाही या विचारात, या मीराला एवढा का वेळ लागतोय? मीरा, मीरा, झालं का? लवकर ये, कॅब 10 मिनिटात येईल, तो तिला वर आवाज देत म्हणाला आणि दोघांच्याही कॉफी घेऊन हॉलमध्ये आला. हॉलमध्ये येत समोर असलेल्या टिपॉयवर त्याने कॉफीचे मग फक्त ठेवलेच होते आणि उठलाच असेल एवढ्यात मीरा मागे येऊन म्हणाली, शंतनू, मी कशी वाटते? ती आता साडीत असेल ह्याच विचारात तो मागे वळला आणि पाहतो तर तिने नी लेंथवाला शॉर्ट ड्रेस घातलेला. ओ माय गॉड, हे काय घातलं हिने? मनाशीच म्हणत असताना आतमध्ये हृदयाने मात्र चांगलाच कल्लोळ केलेला. क्षणभर तिला असं पाहताना वाढलेल्या हृदयांची स्पंदनं सावरत तो 1-2 पावलं तिच्याकडे आला असेल.
कारण शब्द तर त्याला फुटतच नव्हते की यावर आता कसं रिॲक्ट व्हावं. आणि तो मात्र फक्त तिला पाहत राहिलाय आणि काहीच बोलेना झालाय पाहून मीरा धावत त्याच्या जवळ आली. सांग ना, कसा वाटतोय हा ड्रेस, फर्स्ट टाइम घातलाय मी, ती पुन्हा विचारू लागली होती. छान आहे मीरा, पण तू हा का घातलायस? आणि आय थॉट तू साडी नेसली असशील, तो बळेच हसत म्हणाला. आपण फिरायला चाललोय आणि साडी? शंतनू, काय रे, तुला आवडत नाही का हा ड्रेस? ती पुन्हा स्वतःकडे पाहत म्हणाली. अगं आवडला तर आहेच, ऑफकोर्स इट्स स्टनिंग, बट वॉट शंतनू? अगं तू आता नको ना घालूस हा, नंतर घाल ना हवं तर. एक काम करतो, आता दुसरा घालू नये, वेळ नाहीये मीरा, एकतर इतक्यात येईल कॅबवाला, तो मनगटावरचं घड्याळ पाहत म्हणाला. मग राहू देत ना हाच प्लीज, का खराब दिसतोय हा मला? अगं मी खराब कुठे म्हणालो मीरा, फक्त आता घालू नकोस असं म्हणालो. तो अडखत म्हणाला. पण शंतनू, ती अर्णवी तर असेच कपडे घालते ना. ए मीरा, तू तिच्याशी स्वतःचं कंपॅरिझन का करते आहेस? शंतनू, तुझं उठणं बसणं तर ही अशाच लोकात असतं ना, स्पेशली मुलींमध्ये. मग मीही ठरवलेलं, मीही थोडे चेंजेस करेन. उद्या असं नको ना व्हायला की माझ्यामुळे चार चौघात फिरताना तुला उगाच कमीपणा वाटेल. अगं मीरा, त्याची खरंच काही गरज नाहीये. तुला नसेल वाटत, पण मला वाटते ना, नाहीतर माझ्यात काहीतरी कमी आहे असं मलाच वाटत राहील. ओ हो मीरा, असं काही नसतं. आता कसं समजावू तुला यार? एवढा त्याच्या मोबाईलवर त्या कॅबवाल्याचा कॉल येऊ लागला. हे बघ, आला वाटतं तो, तिला म्हणतच त्याने तो कॉल पटकन उचलला. हॅलो, हा एक काम करा, एक 5 मिनिटं द्या, आम्ही आलोच, म्हणत त्याने कॉल कट केला. कॅबवाला सुद्धा आला आहे. आता मीरा, काय ग? तो केसातून हात फिरवत थोडा वैतागून तिच्याकडे पाहत म्हणाला. ओके, मी आलेच बदलून लगेच, ती म्हणत ती नाराज होऊन वर जायला निघणार तर त्याने तिचा हात पकडला. आता राहू दे, झालंय ना तुझं आवरून? हो, पण बरं सोड, चल चल कॉफी पी पटकन, लेट होतोय आपल्याला, म्हणत त्याने तिला सोफ्याकडे नेलं आणि दोघंही सोफ्यावर बसले. तिच्या हातात त्याने कॉफीचा मग दिला आणि दोघंही कॉफी पिऊ लागले. थोडी थंडच झालेली कॉफी, त्यामुळेच लगेचच संपलीही. मीरा, तू हे कॉफीचे मग बेसिनमध्ये ठेवून ये, मी तोपर्यंत बॅग्स ठेवून आलो कारमध्ये. ओके ओके. मान हलवत तीही पटकन उठली आणि बेसिनमध्ये तसेच ते मग न ठेवता पटकन धुवून आली. तिची पर्स वगैरे घेऊन ती डायरेक्ट बाहेर आली. ती येताच त्याने तिला कारमध्ये बसायला कारचं डोअर उघडून दिलं. मीरा, मी आलोच घर लॉक करून, तिला म्हणतच तो घरात एकवार काही राहिले का पाहायला गेला. कारमध्ये बसलेली मीरा मघाची ती शंतनूची रिॲक्शन पाहून थोडी शांतच झालेली. तिला समजत नव्हतं तो असा वेगळा का रिॲक्ट झाला होता. त्याला हा ड्रेस आवडला नसेल का? राग तर नसेल ना आला त्याला माझा? एरवी तर असेच कपडे घालते किती अर्णवी, आणि समजा उद्या ह्याच गोष्टीमुळे त्याला माझा कंटाळा आला तर? नाही, मी हा काय विचार करते, असं नाहीच होणार. पण मी अप टू डेट राहिलं म्हणून कुठे बिघडलं? तिचा मोठा घन विचार चालेला इतक्यात शंतनू घर लॉक करून आला आणि तिच्या शेजारी येऊन कारमध्ये बसला. चला अंकल, पिन घ्या, म्हणत त्याने ड्रायव्हरला पिन सांगितला आणि कार वेगाने रस्ता कापत निघाली. काही वेळ गेला असेल, कारमध्ये शांतता होती. तो आता माझ्याकडे लक्ष देईल, मग देईल या विचारात मीरा त्याच्याचकडे पाहत होती. पण तो कधी मोबाईलमध्ये तर कधी काचेतून बाहेर पाहत होता. बहुतेक कसल्या तरी विचारात हरवलेला. काय माहीत काय विचार करत आहे तो. तिला मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता आणि तिला उगाच अस्वस्थ वाटू लागलेलं. तशी तीही काचेतून बाहेर पाहू लागली. हे असं इतकं अस्वस्थ का वाटतंय मला तिला त्या ड्रेसमध्ये पाहून? नाही मीरा, तू गोडच दिसतेस त्या ड्रेसमध्ये. आणि का दिसणार नाहीस? असा कोणताच ड्रेस बनला नाहीये ज्यात तू सुंदर दिसणार नाहीयेस. पण तुला कसं समजावू की मला तू आहेस तशी आवडतेस. मला नाही आवडत तुला माझ्याशिवाय कोणी पाहावं, तेही या रूपात. हा जळकू मन हवं तर मला, पण यार दुनिया गेली तेल लावत. पण तू फार काही करायची गरज नाहीये माझ्यासाठी. तू ऑलरेडी माझ्या हृदयाची राणी आहेस मीरा. पण यार, मी असं तुला डायरेक्ट बोललं तर तू वाईट वाटून घेशील. विचारातच त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तर ती काचेतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला नाही वाचता येतील तर कोणाला?
तिचाही कसलासा विचार चाललाय त्याला समजलं. त्याने पटकन तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. काय इतकी दूर का बसली आहेस तू? त्याने तिला अगदी जवळ घेत हळूच विचारलं. तुझंच लक्ष नव्हतं माझ्याकडे, राग आलाय का तुला माझा? ती अगदी त्याला एकटक पाहत म्हणाली. अरे राग का येईल मला मीरा, तो हसत म्हणाला. मग माझ्याकडे बघत पण नव्हतास, म्हणत त्याच्या छातीवर डोकं ठेवत तिनं हलकेच हाताची मूठ त्याला मारली. अगं ये असं काही नाहीये, तो तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला आणि ती आणखीनच त्याला घट्ट बिलगून बसली. आजचा पाठ इथंच संपलाय. मीराने असे कपडे घातलेले शांतनूला आवडत नाहीयेत. पुढे जाऊन यावरूनच त्यांच्यात वाद होतील का, बघूया. त्यासाठी ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि हो फ्रेंड्स, माझं व्हॉट्सअप चॅनल, इंस्टाग्राम लिंक आणि प्रतिलिपीची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नेहमी देत असते. हवं असेल तर तुम्ही त्या लिंक्सला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि माझ्या इतर कथा प्रतिलिपीवर वाचू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच.